तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे। तर जसं की मी तुम्हाला मागच्या ब्लॉगमध्ये बोलली होती की पार्ट 2 येईल, तर हा पार्ट 2 मी आता सुरू करते। जर आम्ही आता सप्तशृंगीला आलो तर इकडचा ब्लॉग पण येईल लवकरच। मग आजचा दिवस तुम्हाला या ब्लॉगमध्ये दाखवेन। मग आता आपण भेटू नंतरला। मी आता तयारी करते आणि मग नंतरला भेटूया। ओके, रेडी झालोय आणि आता निघालोय। फक्त केस बांधायचे, तर गाडीत फनी आहे म्हणून राहिलंय। बाकी आमची हिरोईन बघा रेडी आहे आणि आमचा हिरो पण रेडी आहे आणि आम्ही मॅचिंग घातलंय। तर आता पप्पा गाडी काढतात आणि एवढं आहे ना, डाऊट येतोय गाडी कशी निघेल, म्हणजे हा प्रश्न आहे आम्हाला। दाखव तर बघू। आणि तिकडचा व्ह्यू तुम्ही बघितलाच असेल, मी तुम्हाला व्ह्यू तो दाखवलाय, किती भारी व्ह्यू आहे तो। इकडून रिअल म्हणजे समोरून भारी दिसतोय तो व्ह्यू, मोबाईलमध्ये नाही एवढा दिसून आला, पण एक नंबर व्ह्यू वाटतोय तो। तर थोडा आता माइंड फ्रेश पण झाला तो व्ह्यू बघून, कारण खूप भारी वाटतंय। मग आता बघू गाडी कशी निघते आणि तुम्हाला तिथे पाठी रोपवे दिसत असेल, मी तुम्हाला दाखवते। कारण म्हणजे ना एवढा डेंजर दिसतो ना तो रोपवे, पण मजा येणार, तर तुम्हाला मी दाखवते। थांबा दोन रोपवे आहे, आता सध्या आला नाहीये, पण भारी वाटतंय। आपण आता त्यातच बसून जाणार आहोत, तर मी तुम्हाला दाखवेनच। तर गाईज आता आम्ही रोपवेच्या इथे म्हणजे बाहेर आहोत। पप्पा तिकीट काढायला गेल्यात आणि आम्हाला सांगितलं 3 तासाची वेटिंग आहे असं आम्हाला सांगितलंय। तर आता 3 तास आम्हाला थांबायला लागेल। ते बघा तिकडे दरवाजा बंद केलाय, त्यासाठी आम्हाला थांबायला लागेलच 3 तास। मग बघू आता कसं दर्शन होतं, सांगतो आता तुम्हाला। बघा कसं बंद करून ठेवलं, एवढा पब्लिक आहे आणि इकडे तिकीट काउंटर आहे तिथे, आणि पब्लिक येतो अजून। तर गाईज आता आम्ही बसलोय नाश्ता करायला। हां, जेवण नाश्ता दोन्ही पण समजा, कारण वाजल्या दुपारचे 12 आणि आम्ही इकडे नाश्ता करायला बसलो मॉलमध्ये। त्या साईडला रोपवे पण आहे, तर हे झाल्यानंतर रोपवेच्या लाईनीत दिसायचं आहे। आणि आता पप्पाने सध्या ऑर्डर दिली आहे आणि ते ऑर्डर चालू आहे। म्हणजे बघू आता रोपवेला पण कम से कम 2 तास लागतीलच आम्हाला असं सांगितलंय, 2-3 तास। म्हणून आम्ही नाश्ता करायला घुसलो। तर आता नाश्ता करू, जेवू म्हणजे, आणि मग तसंच रोपवेच्या लाईनीत लागू, कारण 4 तास जातीलच दर्शनाला। आणि मग त्याच्यानंतर लगेच दुसऱ्या जर्नीला निघायचं आम्हाला स्वतःसाठी। मग आपण भेटूया आता डायरेक्ट नंतरलाच, नाहीतर बघू नंतरला अपडेट देतो आम्ही तुम्हाला, ठीक आहे। आता आम्ही नाश्ता करून देतो। तर गाईज आमचा नाश्ता आता झालेला आहे फायनली। नाश्ता जेवण दोन्ही पण मिक्स झालेलं आहे आमचं। आता आम्ही जाणार रोपवेच्या लाईनीत उभं राहायला 2 तासासाठी, आणि आमचं दर्शन होणार संध्याकाळपर्यंत। काल पण आम्ही 7 तास लावलेला आहे। 7 नाही 8 तास। ओके, परफेक्ट 10 वाजता आमचं दर्शन झालंय। किती तास लागले नाही माहिती। रोपवेसाठी 2 तास लाईनीत राहायचंय आणि त्याच्यानंतर वरती दर्शनासाठी राहायला लागेल, ते वेगळं। तर बघू आता कसं दर्शन होतंय वगैरे 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 सगळं। ओटीचं आरामात सर्व होतं, काय घाई गडबड होत नाही दर्शन। तर ओटीचं सामान वगैरे सगळं घेतलंय, नाश्ता वगैरे झालाय मस्तपैकी पोट भरून। आणि एकच गोष्ट 100 वेळा सांगतात, आता आम्ही निघतो थोड्या वेळानंतर, मग भेटू आपण नंतरलाच। ओके, तर गाईज फायनली आम्ही आता आतमध्ये घुसलोय। आता बाहेर बसलो होतो, आता इकडे रोपवेच्या लाईनीत घुसलोय। तर आता वरती बसायला लागेल आम्हाला। चला लेट्स गो। गाईज गर्दी बघा किती आहे इकडे, अजून थांबलो इथे, आतमध्ये पण जायचंय। तर गाईज फायनली आम्ही आज बसणार आहोत यांच्यानंतर। आम्ही आता बसलो आहोत रोपवे मध्ये। हे काही सिनरी बघा किती भारी वाटतं, एवढ्या वरती आलो आता आम्ही। दर्शन एक नंबर झालं। आता आम्ही रोपवेसाठी आलोय, तर आता रोपवेची वाट बघणार, खाली उतरणार आणि त्याच्यानंतर आपण नंतरलाच भेटूया, ठीक आहे। कारण दर्शन एक नंबर झालं आमचं आणि तुम्हाला सुद्धा मी करवलं, ठीक आहे। मग कसं वाटतं बरं नक्की सांगा। तिकडे मम्मी शॉपिंग करते हिमांशी आणि कियारासाठी। त्यांचं दर्शन झालेलं आहे, अजून बघा किती पब्लिक आहे। आता आम्ही गाडीत बसलो, हे लोक खातायत।
हा दाखव बाबा दाखव गाडी आणि एक गोष्ट दाखवते वेट. ही लागली आता ट्रॅफिक आणि गेला अर्धा तास झाला लोक एकाच लाईनीत म्हणजे एकाच जागेवरती उभे आहेत म्हणून आम्ही पण आता अटकून राहिलो इकडे कारण पुढे बस अटकली आहे. सो त्यासाठी हे म्हणजे ट्रॅफिक झाली आहे. मग आता बघू. आणि इकडे फॉग पण एवढा झालाय ना का लाईक माउंटेन्स हिल्स दिसतच नाहीयेत. खूप फॉग झालाय. मग पाऊस पण थोडा थोडा पडत होता आता बंद झाला पडायचा. आता बघू किती टाइम लागतो आम्हाला इकडे. नंतरच भेटूया मग आपण. तर गाईज आम्हाला ट्रॅफिकमध्ये परफेक्ट 3.5 तास लागले खाली उतरायला. फक्त तेवढं 1.5 तासाचा रस्ता तिथे 3.5 तास लागले. आणि आता आम्ही चाललोय शिर्डीला. तर आता पण ट्रॅफिक आहे समजा रस्त्यामध्ये. मग एवढंच सांगायचं होतं का मध्येच भेटली नव्हती म्हणून आता सांगते. फुल ट्रॅफिकमध्ये अटकून आता आम्ही चाललो शिर्डीला. मग तिकडे एक स्टे आहे. मग उद्याला घरी जाणार. मग भेटू आपण नंतरलाच. तर गाईज आता आम्ही आलो हॉटेलमध्ये म्हणजे धाब्यावरती. आणि इकडे आम्हाला काकाचं पण भेटलं ते तुम्हाला नंतर दाखवतो. जेवायसाठी आता थांबलं आणि बुकिंग पण झाले. नंतर दाखवतो आम्ही तुम्हाला. थांबा. पहिली डिश आले बघा चिकन तंदूर कबाब. आणि हिने खाल्ला पण. आम्हाला काकूसा भेटलेले आहेत. आणि हे बघा काकूसा भेटलात आम्हाला शिर्डीला. बोल तूच बोल. काय बोलू. येत आता शिर्डीला त्यांचं जेवण झालेलं आहे. आता आम्ही जेवतो. मग जेवण आल्यावर भेटतो. तर गाईज आम्ही मुस्लिम आणि नान मागवल्या. तर जेवल्यानंतर आपण भेटूया. गाईज औषध नव्हतं म्हणून रडतोय कसं. नका नका. तर गाईज आता आम्ही फायनली शिर्डीला पोहोचलोय. आणि आता रूम पण बुक झाला आमचा. काकाने बुक करून दिलं. तर दर्शनाला तर समजा आम्ही उद्याला जाणार आहोत. मग आता रेस्ट टाइम आहे. 11:15 झालेत. तुम्ही पहिले बघून घ्या काय घेतलंय सरांनी. गाइस टेस्ला सायबर ट्रक झालं केला शो ऑफ. ओके गाईज. तर मी ब्लॉग आता इकडे सेंड करते. आमचं जेवण वगैरे पण झालं. मग आता ब्लॉग इकडे सेंड करते. आता शिर्डीचा उद्याला येईल. उद्या म्हणजे संडे. तर संडेचं तुम्हाला नेक्स्ट पार्टमध्ये बघायला भेटेल. मग आता आपण ब्लॉग इकडेच एंड करूया. बाकी तुम्हाला ब्लॉग कसा वाटला ते मला नक्की सांगा. आणि आधीचे ब्लॉग जर नसतील बघितले तर लवकरात लवकर जाऊन बघून घ्या. आणि ब्लॉगला म्हणजे मला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब सुद्धा करा. आणि हा ब्लॉग लाईक सुद्धा करा. ओके गाईज. मग आता आपण भेटूया डायरेक्ट नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.